मंजुताई कुठे गेली? सकाळपासून काही दिसली नाही. त्या बाहेर गेल्यात मौर्य साहेबांबरोबर. मौर्य साहेब आता बाहेर गेलेत. मग वाघमारे नव्हत्या का त्यांच्या सोबत? नाही, ते एकटेच गेलेत. ती तर सकाळपासून नाहीच दिसली इथं. वा पप्या, शाब्बास. अरे तुझ्या टप्परीची शपथ घेऊन सांगतो, एक नंबर बातमी दिलीस बघ. येतो मी, चल. समदेच पिल्यांकच काही फेल जात्यात. माया सुरवे, डोकं चालवा डोकं. काहीतरी रामबाण उपाय केलाच पाहिजे. आता ही फुकटी कशाला फोन करते? चांगल्या पिल्यांची तर वाट लावली हिनं. काय ग, कशाला फोन केलास? मिशन स्टार्ट केलं हे सांगायसाठी फोन केलाय. आता सत्या आणि मंजूचा घटस्फोट होणार म्हणजे होणार. कसं काय आणि कसलं मिशन? अहो असं काय करताय? मग अशी मंजू घरला येऊन गेली तेव्हा मी काय केलं माहिती का? आपल्याला ते व्हिडिओ करायचं होतं का नाही? हा, मग मंजू आली. मग मंजूला मी पैसे मागितल्यावर ह्यासनी खुणावलं. म्हटलं तुम्ही व्हिडिओ करा, मी बरोबर बोलते. आणि मग मी काय 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 बोलले विरोधात आणि मंजूचा व्हिडिओ करून घेतला. होय, अहो त्या मॅडम नाही आपल्याला पुरावा गोळा करायला सांगितलं होतं, म्हणून मी तो व्हिडिओ केला. आता तुम्ही बी पुरावा गोळा करा. काय आता बघलं कीच कामाला लागते का नाही ती? तसं मी ती मॅडम म्हणलीच होती का घटस्फोट ह्यांचा घडवणारच आहे म्हणून. अगं पण एक गोम आहे बघ. नाही म्हणजे माझी खात्रीच आहे ह्यो सत्या त्या नेबरेटच्याच प्रेमात असणार आहे. तेव्हा त्या सत्याच्या नजरेत आपण ह्या नेबरेटला पाडायला पाहिजे. म्हणजे एकटा का ह्यांची कचकटून भांडणं झाली का पुरावे गावत्याला आपल्याला. कर कर तू गोळा कर. मंजू, खुश दिसतेस ग. काय झालंय का? नाही, काहीच नाही. अगं आई आहे मी तुझी. तुला काय वाटलं? मला तुझा चेहरा वाचता येत नाही? बरोबर कळतंय मला. बघ काय झालंय सांग बघू. आईला आता सांगू का नको? म्हणजे सत्या माझ्या प्रेमात आहे हे त्याच्याकडून कळल्याशिवाय कसं सांगू मी? काय करू? मंजू काय विचारते मी? खरंच काय झालंय का? अगं काहीच नाही झालेलं. वाघमारे मॅडम, सत्या नको घाबरू. आत्ताच काय ते सांगून टाक. आईच्या मनातली काळजी बी मिटेल आणि तुझं मन बी हलकं होईल. सगळं नीट होईल. सत्या थोडी हिम्मत कर आणि टाक बोलून. असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर तुम्हाला प्रेमाची कबुली द्यावी. पण तुमच्या मनात काय आहे हे माहित नसताना कशी करू एवढी हिंमत? सत्या तुला काही विचारायचंय का? नाही नाही, मी आपलं इथनं सहज जात होतो. मग म्हणलं जाता जाता आईची तब्येत कशी आहे ते विचारावं. आई, कशी आहे तुमची तब्येत? अहो एकदम ठणठणीत आहे बघा माझी तब्येत आता. बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी बनवून नको आई, त्याची काही बी गरज नाही. अमरे, काय ग, काय सुरू आहे तुझं सध्या? काय नाही, मजेत. आता नवीन जॉब साठी इंटरव्ह्यू देते. अरे वा, तुला एक नंबर नोकरी मिळणार बघ. झालं, हेच बोलायचं होतं तर फोन करायचा ना अमृताच्या फोनवर. इकडे कशाला आलास? वाघमारे, तुम्ही येताय ना घरी? नाही म्हणजे मी तिकडच निघालो होतो, तर आपण सोबतच गेलो असतो. बर या मग तुम्ही, मी आहे बाहेर. हाय, येतो. मंजू, अगं सांग की काय झालंय? हा आई, काहीच नाही झालेलं. तू नको काळजी करू, निवांत राहा. मी येते. अगं आई, अगं खरंच काहीच नाही झालं. उलट आता आपलीच काळजी कमी झालीये.
काळजी घे. बरं तू बी काळजी घे ग. भाऊ सत्या स्वतःच्या बायकोच्याच प्रेमात पडलाय. येणार होतास तर सांगितलं का नाहीस? अहो राहूनच गेलं बघा. आणि तुम्ही बी सगळ्या गोष्टी कुठं सांगता मला? म्हणजे मी का नाही सांगितलं तुला? आज सुट्टीवर होता ते. हा ते मला एका केसचा तपास सोपवलं होतं ना, मला एकटीलाच करायचं होतं. अच्छा, मग झाला का तपास? होय झाला. सापडला आरोपी? सापडला, धरला त्याला, रंगे हात धरलाय त्या चोराला. मला सांग, तू पोलीस स्टेशनला का गेला होतास? मी सहजच पप्याला भेटायला गेलो होतो. भेटला का पप्या? हो भेटला की. वाघमारे, तुम्ही जाता जाता बी माझी मुलाखत घेऊ शकता, त्यामुळे बसा गाडीवर. हा हॅलो, सत्यान मंजू आत्ताच गेले ती बघा इथनं. आता बघा तुमच्या वाटत एवढा मोठा थोंडा टाकते. वाघमाऱ्यांना आत्ताच सगळं सांगावं का? हीच वेळ आहे. आता नाही सांगितलं तर कधी सांगणार? नाही, नको आता लगेच नको. आधी त्यांच्या मनात काय आहे याचा अंदाज घ्यायला पाहिजे. उगाच मी बोलायचो आणि मैत्री बी तुटायची. वाघमारे, एक सजेशन द्याल का? नाही म्हणजे मला नको आहे, माझा एक मित्र आहे त्याला पाहिजे. हा बोल की. काय झालं, माझा एक मित्र आहे आणि त्याची एक मैत्रीण आहे. मग त्यांची आता चांगली फ्रेंडशिप झाली, त्यांचं बॉन्डिंग बी चांगलं आहे. पण आता त्यांच्यात ना काहीतरी विषय झालाय. मग काय सजेशन हवंय तुला? काय झालंय, तो मित्र ना त्या मैत्रिणीच्या प्रेमात पडलाय, पण त्याला भीती वाटते. तो म्हणलाय की त्याला या गोष्टीची भीती वाटत्या की जर त्यानं सांगितलं आणि त्यांच्यातली मैत्री तुटली तर. म्हणजे मी तर त्याला म्हणलं की बिनधास्त सांगून टाक, पण तो म्हणतो की त्याला भीती वाटते. मग अशा वेळी काय करायला पाहिजे? हे बघ, तो मित्र तर त्याच्या बाजूने पुढे गेलाय ना मैत्रीच्या. मग मला वाटतंय का त्यानं मनात काय बी साठवून न ठेवता सरळ सरळ सांगून मोकळं व्हावं. काय झालं? वाघमारे उतरा की एक मिनिट. काय झालं? हो वाघमारे, मला तुम्हाला हे सांगायचं होतं. सांग की मग, काय सांगायचं? की आता आपण असे मित्र झालोय. असे म्हणजे चांगले मित्र झालोय. आणि आता एवढा वेळ आपण सोबत आहे. आणि ह्यो जो वेळ गेलाय ना, या दरम्यान मला असं वाटायला लागलं होतं हा? की हे काय चाललंय तुमचं?
काय चाललंय तुमच्या दोघांचं? हा, तुम्हाला एकत्र राहायचं नाही असं सांगितलंय ना, तर तुम्ही गाडीवरनं फिरताय, हे असं रस्त्यात थांबून गप्पा मारताय. तुम्हाला कळत नाहीये का? तुम्हाला नियम पाळायचे नसतील तर कशाला कोर्टाचा वेळ वाया घालवताय? हे बघा, एकतर घटस्फोटासाठी कोर्टाकडून लगेच तारीख मिळत नाही, ती मी तुम्हाला मिळवून दिलीये, तर तुम्ही हे असं वागताय. तुम्हाला जर असंच फिरायचं असेल ना तर मी कोर्टाकडून रीतसर नोटीस पाठवते तुम्हाला. अहो मॅडम, तसं काय बी नाही. मी फक्त वाघमाऱ्यांना घरी सोड. हे बघ, तिला घरी सोडायला जायची वगैरे कारण द्यायची आधी बंद करा तू. तिची ती जाईल ना घरी, ते काय नाही. तुम्ही दोघं असं ऐकणार नाहीये. आता मला मॅडम ऐकून तरी घ्या. कसं आहे ना, आता जे काही ऐकायचंय ते तुमच्या घरीच जाऊन ऐकूयात, समजलं? चला घरी. बर ठीक आहे. वाघमारे चला, बसा गाडीवर. अय मंजू, तू चल माझ्याबरोबर रिक्षात. एवढं समजावलं तरी कळत नाही का तुला? तुझं तू गाडीवरून जा. चला लवकर, चल. हा, पोटात माझ्या माहिना माहिना, आनंद पोटात माझ्या माहिना. मिश्रीवाल्या बाईचा चेहरा पडलेला 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 पडलेला. काय मिश्रीवाली बाई, टेन्शन घ्यायचं नाही. 2 आठवडे फक्त. 2 आठवड्यानंतर आपल्या आयुष्याची काया पलट होणार आहे. मी राजा आणि तू राणी होणार आहे. काय आलं टेन्शन घ्यायला? काय आलं? अहो विचार करत्या, आता मंजीचा घटस्फोट झाला, ती इकडं आली की तिचं डीजा बरोबर लगीन लावून देणार. मग त्याची तयारी कराय ना गवी, त्याच्यासाठी पैसा कुठनं आणायचा ह्याचा विचार करते आम्ही. ते मिश्री लावल्यावर दात साफ करतात का नाही, तसं मेंदूला मिश्री लावल्यावर मेंदू साफ होईल का? काय बी कसं बोलताय हो? मी एवढी भारी आयडिया दिली, त्या मंजूला पोरगी मागायला सांग, आणि यावेळेस जरा जास्त पोरगी मागायला सांग. म्हणजे काय होईल, डीजेचं लगीन लावू, आपल्या दोघांचं बी लावून टाकू. होय होय होय, असं कधी कधी का नाही, खरंच लई शाने बोलता बघा तुम्ही. एकदा का मंजूचा घटस्फोट झाला, ती इकडं आली की तिच्याकडनं ती पैसे घेऊन आपण डीजेचं आणि मंजूचं लगीन लावून देऊ. मग टेन्शन कशाला घ्यायचं? नाचा लग्न, मम्मी काय झालं? नाही म्हणजे एवढं खुश होऊन नाचताय, काय विशेष? विशेष असं की आता समजा माझ्या मनासारखं होणार आहे. अरे मंजीचा घटस्फोट होणारच असं ती बाई म्हणल्या. होय, मग आता मंजीचा घटस्फोट झाला की इकडं आधी की तुझं आणि तिचं लगेच लगीन लावून देणार. कळलं विशेष? मंजू होणार तुझी विशेष. ये होईना बा, चला नाचा. डीजेचं लग्न, डीजेचं लग्न, डीजेचं लग्न. काय बापडे आहेत माझी मम्मी पप्पा. नाचा नाचा. तिथं सत्या मंजीचं जहाज प्रेमाच्या समुद्रात उडी मारायला तयार आहे, आणि इथं त्यांच्या घटस्फोटाच्या विचारानं यांच्या मनात आनंदाच्या लाटा उसळतात. नाचा नाचा. एक रे, निस्ती चर्चा करून नाही चालायचं. ह्या दोघांची भांडणं झाली का त्याचं पुरावे गोळा करा, व्हिडिओ करा. अहो मम्मी, पण ते कसं शक्य आहे? आपल्याला कसं कळणार का त्यांच्यात भांडणं होत आहेत ते? बरोबर आहे तुझं. डोस काय तुला? मम्मी, माझ्याकडे ना एक बेस्ट प्लॅन आहे. आपण कने त्यांच्या खोलीत कॅमेरा लावू, म्हणजे त्यांची कधी बी भांडणं झाली का ती लगेच रेकॉर्ड होतील आणि आपल्याला लगेच कळेल. एकच नंबर की. कवी खोड्या टाकायचीस का? हा, ती नाही भेटत तुमच्या संगत तुमच्या खोलीत झोपती, मग सत्याच्या खोलीत कॅमेरा लावून काय फक्त भिंकी दाखवायच्यात? उपलात. मग काय करायचं मम्मी? काय करायचं?
कसं करायचं समजा मम्मीनच प्लॅनिंग करायचं. एक वे आता तू त्या दोघांच्या मागावर राहायचं ते बी 24 तास. 24 तास? आणि मग मी झोपायचं कधी? थेट घटस्फोट झाल्यावर झोपायचं. काय बी करा तू आणि ती सपनी दोघी जणी त्यांच्या मागावर राहून पुरावे गोळा करा. म्हणजे ह्या नेबळेटला मला घरातून कायमचं बाहेर काढता येईल. खाऊन खाऊन जाड व्हायला लागली. विचार कर. मायाताई, ओ मायाताई, ओ मायाताई, लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना या दोघांच्यावर. काय करताय तुम्ही? छानपैकी एकत्र फिरत होते. मी स्वतः पकडलंय दोघांना एकत्र फिरताना आणि घेऊन आलीये तुमच्याकडं. साधी एक जबाबदारी जमत नाही तुम्हाला. मॅडम मी माझ्या लेखाची गॅरंटी देते. तो नसेल गेला हिच्याकडं. हिनच फुस लावली असेल बघा. ही म्हणली असेल घरला सोड म्हणून. आणि त्यात माझं कुकुर पडलं भोळ. तो काय मदत करायला नेहमी तयारच असतोय ना. अहो पण तुमचं कोकरू लहान आहे का आता? ही मस्त त्याला फसवत असेल, मुद्दामून जाळ्यात ओढत असेल, त्याला नाही कळत. काही नाही, तुमच्यासारख्या लोकांचं ना हेच आहे. तुम्हाला मुलींचे दोष दिसतात आणि मुलांच्या चुका तेवढ्या पाठीशी घालता. घ्या आलं तुमचं लेकरू. विचारा त्याला जाब. ए सत्या काय सुरू आहे रे तुमचं? बघ तुझ्यामुळे मला मॅडमचं किती ऐकून घ्यावं लागलं. कशाला ह्या नेबडला घेऊन फिरत असतोस तर? मॅडम आता तुम्ही सांगा मी कसं लक्ष ठेवायचं यांच्यावर सारखं सारखं? घरात एक ठीक आहे हो, पण बाहेर गेल्यावर तेव्हा काय करायचं मग? मी काय म्हणते, तुम्हाला लक्ष द्यायला जमणार नाहीये ना, मग कोर्टाकडून ही पिटिशन कॅन्सलच करून टाकू आपण. चालेल ना? आणि काय चाललंय तुमच्या दोघांचं? 1000 वेळा सांगून सुद्धा तुम्हाला समजतच नाहीये का? मला एक सांगा, तुमच्या दोघांचा विचार तर नाही ना बदललेला? नाही म्हणजे एकमेकांच्या प्रेमात पडलाय का तुम्ही? ए नाही बट खरं खरं सांग, तू माझ्या लेकाच्या प्रेमात पडली नाहीस ना? कारण तो तर पडणारच नाही तुझ्या प्रेमात. तूच माग माग जात असते त्याच्या. मम्मीला वाटतंय की वाघमारे माझ्या प्रेमात आहेत, पण इथे विषयच वेगळा आहे. खरं तर मी वाघमारेंच्या प्रेमात आहे. पण हे जर मम्मीला कळलं तर ती राडाच घालल. बोल की कशाला फिरत होतीस त्याच्या संगत? तिकडे तिकडे बघू नकस. मी काय विचारलं त्याचं उत्तर दे. अहो मम्मी साहेब तसं काय नाही, आम्ही वाटेत भेटलो होतो. मायाताई मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतेय, या दोघांचं हे असंच चालत राहिलं ना तर मग काय खरं नाही. पिटिशन कॅन्सल होईल कोर्टाकडून. मॅडम तुम्ही काय काळजी करू नका. मी बरोबर बघते बघा हिच्याकडं, म्हणजे त्याच्याकडं बी. नाही तुम्ही बघत होता, जरा नीट बघा आता. येते मी. हे नाही ब्लड. फोन दे माझ्याकडं. दे की फोन. आता ह्यो फोन माझ्याकडे राहील. तुमच्या दोघांवरही माझा विश्वास नाही. सकाळी कामाला जाताना माझ्याकडनं फोन घ्यायचा आणि रात्री कामावर आली का फोन माझ्याकडे द्यायचा. ती पेटन बिटन काय आहे ना ती काढून दे, नाहीतर दिन फोन पिटून. बर जा. जे का बरोबर हिंगती.
हो वाघमारे, मला तुम्हाला हे सांगायचं होतं. मग मला वाटते का त्यानं मनात काय बी साठवून न ठेवता सरळ सरळ सांगून मोकळं व्हावं. आज बी मनातलं सांगायचं राहून गेलं. आज बी नाही जमलं मला. त्यात वाघमारे चिडल्यात पण. माझ्यामुळेच मम्मीचं बोलणं खावं लागलं त्यांना. बिचाऱ्या खाली मान घालून सगळं ऐकून घेत होत्या. सत्या, तुझं माझ्यावर प्रेम आहे हे ऐकण्यासाठी माझे कान असुसले होते आज. तू आज तरी मनातलं बोलशील असं वाटलं होतं आणि तू प्रयत्न बी केलास. पण त्या देवी आणि मॅडम त्या आल्या आणि सगळं फसलं. तुझ्या मनातलं तुझ्या तोंडून मला कधी कळणार आहे काय माहिती. लईच वाईट झालं. काय तर करायला पाहिजे. प्रेमाचं राहू दे, पण किमान दिलगिरी तरी व्यक्त करायलाच पाहिजे. त्यांची माफी मागायला पाहिजे. पण आता काय करू. फोन करू काय. नाही नको, उगाच सवी कवी उठतील. एक काम करतो, मेसेज करून त्यांना भेटायला बोलवतो. वाघमारे, मला भेटायला टेरेसवर या. मी तुमची वाट पाहतोय.